दिवसाची सुरुवात आहे बरोबर. आज जर आपण बघितलं तर चर्चची स्थिती बघितली तर किती लोक रेग्युलर किंवा दर रविवारी चर्चला येतात. एखाद्या वेळेस चर्चचे मेंबर कदाचित 100 असतील, परंतु दर रविवारी येणाऱ्यांची संख्या 20 किंवा 30 असते, त्याच्यापेक्षा जास्त नसते. आणि काही सभासद जे असतात हे सणवाराचे सभासद असतात. म्हणजे ईस्टर, गुड फ्रायडे किंवा ख्रिसमस, नाताळ ह्याच दिवशी ते चर्चला येत असतात. कोणीतरी मध्यंतरी मी एक पुस्तक वाचत होतो, त्याच्यामध्ये खूप गमतीदार एक वाक्य मी वाचलं. त्याच्यामध्ये त्या लेखकांनी असं लिहिलं होतं की एखादा माणूस मंदिरामध्ये जातो आणि जोरात घंटा वाजवतो. तो का जोरात घंटा वाजवतो? तर तो गेल्यानंतर देवाला घंटा वाजवल्यानंतर सांगतो की देवा उठ, मी आलेलो आहे, माझं दर्शन घे, आता मी परत कधी मंदिरात येईल हे मला माहिती नाही. आज आपली समाजाची, ख्रिस्ती समाजाची ही परिस्थिती आहे की दर रविवारी चर्चला जाणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. ज्यावेळेस आपण वाचतो की प्रेषितांचे कृत्य, ह्यावेळेस ज्यावेळेस आपण वाचतो बुक्स ऑफ ॲक्ट्स, ह्याच्यामध्ये बघा की सर्व मंडळी एकत्र असायची. त्यांचं खाणं पिणं सर्व काही एकत्र असायचं, उपासना ते एकत्र करायचे आणि म्हणून पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये होता. बघा प्रेषितांची कृत्ये ह्याचा 2 अध्याय आणि बघा 42वं वचन बघा काय म्हणतं. ॲक्ट्स चॅप्टर 2 अँड वर्स 42. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. बघा ते एकत्रितपणे सर्व काही करत होते. 46वं वचन बघा, वर्स 46. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व काही एकत्रित मंदिरामध्ये ते करत असते. देवाची स्तुती एकत्रित करण्यामध्ये आनंद आहे. वचन वाचणे, एकमेकाची काळजी घेणे, एकमेकाची सुखदुःख ऐकून घेणे हे आपण मंदिरामध्ये करत असतो. आणि हीच गोष्ट आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि मंडळीमधली एकी वाढवण्यासाठी उपयोगी आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 122 आणि पहिलं वचन, साम 122 अँड वर्स 1. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.